स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे महत्त्वाचं अपडेट आहे. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 5 महिन्याचा कार्यकाळ ज्या वेळेला वाढलेला आहे त्या दिवसापासून आपल्याला जॉईनिंग जी सुविधा जी आहे ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि 40 ते 50 हजार विद्यार्थी रिजॉईन झालेले आहेत. त्यांना पुन्हा 5 महिन्यासाठी त्या ठिकाणी नियुक्त केलं गेलं आहे आणि ते टोटल आपले 11 महिने होणार आहेत. परंतु शिक्षण विभागाचं अजूनपर्यंत काही परिपत्रक नाही असं काही आस्थापनांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांचा कार्यकाळ मात्र संपलेला आहे. त्यावेळेला जेव्हापर्यंत त्यांच्याकडनं काही कागदपत्र येत नाही तेव्हापर्यंत आम्ही जॉईनिंग देत नाही असं त्या आस्थापनेचं म्हणणं आहे. परंतु आपण जेव्हा सहाय्यक आयुक्त लयात जेव्हा भेटलो तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे ती सूचना देण्यात आलेली आहे, परंतु लेखी सूचना या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे मिळालेल्या नाही. पण विद्यार्थी त्या ठिकाणी आस्थापनेला भेट देत आहेत तेव्हा तोच उत्तर देत आहे, वेट अँड वॉचची भूमिका ठेवा असं ते सांगत आहे. जर विद्यार्थी जॉईन झाले नाही तर त्यांचं नुकसान होईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग याला जबाबदार कोण असणार आहे, तर जबाबदार कोण असणार आहे तर आस्थापना जबाबदार असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. परंतु मग जॉईनिंग आता 5 ते 6 दिवस राहिलेले आहे, म्हणजे आता आजची 22 तारीख आहे तर 8 दिवस बाकी राहिले. त्या 8 दिवसांमध्ये या सर्व गोष्टी होतील का? जेव्हा आस्थापनाला म्हणजे ज्या आस्थापना आहे त्या ठिकाणी विचारणा केली तर त्यांनी जे अधिकारी आहेत मग ते बीओ सर असेल त्यांच्या माध्यमातून जेव्हा संपर्क साधला त्यावेळेला मात्र त्यांच्याकडनं उत्तर तेच मिळालं की 2 ते 3 दिवस वाट बघा, तुम्ही काय करता येईल तर आपल्याला करता येणार आहे असं त्यांनी उत्तर दिलं. जर नाही मिळालं तर मात्र जबाबदार ते असणार आहे. हे पुन्हा लक्षात घ्यायचं आहे की मी थंबनेल मध्ये असं लिहिलं आहे की जर या विद्यार्थ्यांना लास्ट डेट 30 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत जॉईन करून घेणं यांचं काम असणार आहे. ते लेखी स्वरूपात जॉईन करून घेणं, सोबत कागदपत्र पुन्हा त्यांना त्यांच्याकडे जमा करणं, हे सर्व ज्या बाबी आहेत त्या आपल्याकडे राहिलेल्या 8 दिवसांमध्ये करायचं आहे. परंतु जर जॉईन नाही झाले तर पुन्हा संधी मिळेल का, तर हे लक्षात घ्यायचं आहे की आस्थापना हे सरकारचं आस्थापना आहे, सरकारच्या माध्यमातून चालवलं जातं. नंतर वरून प्रशासन म्हणजे सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून जर खरंच कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नसेल तर याच्यात आस्थापनेचं काय आहे, म्हणजे आस्थापना जेव्हापर्यंत सूचनावरून येत नाही तेव्हापर्यंत ते काहीच करणार नाहीत. मग अशा वेळेला मग पुन्हा डेट वाढवतील का? आणि विषय राहिलाय शिक्षण विभागाचा, फक्त शिक्षण विभागाचा शिक्षण आस्थापनेचा विषय राहिलेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे, शाळांच्या संदर्भात 2 महिन्याच्या सुट्ट्या आहेत असं तोंडी सांगितलं जात आहे, परंतु आपल्याला जॉईन करून घेणं त्यांचं काम होतं, पण परिपत्रक नाही आहे, लेटर नाही आहे, तर आम्ही कसं जॉईन करू असं सुद्धा त्यांचं मत आहे. जर मग जे विद्यार्थी 30 तारखेपर्यंत जॉईन झाले नाही तर मग त्यांना संधी मिळेल का, हे लक्षात घ्यायचं आहे की खरंच त्यांना संधी मिळेल. कारण प्रशासनाची चूक असली तर प्रशासन त्यांच्या बाजूनच काम करत असतं आणि त्या सहाय्यक आयुक्त जे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त आहे त्या माध्यमातून तो टॅब तुमच्यासाठी ओपन करून दिला जाईल आणि आपल्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं जाणार आहे. कारण मानधन काढणं आणि बाकी सर्व गोष्टी हे आपल्या प्रशासनाच्या बाजूचं असणार आहे. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान करून पुन्हा युवा प्रशिक्षणार्थींना अंगावर शासन घेणार नाही. कारण ते आधीच शासन घाबरलेलं आहे, कारण त्यांनी चुकीचं धोरण अवलंबलेलं आहे, नियोजन चुकीचं केलेलं आहे, GR चुकीचं काढलेलं आहे त्यांना असं वाटतंय म्हणून. आणि आपण मात्र आंदोलन त्यांना या चुकामुळे आपण आंदोलन त्यांच्या मागे घेऊन बसलेलो आहोत. आणि बालाजी चाकूरकर साहेब असो, तुकाराम बाबा असो, अशी जी महान माणसं आहेत हे आपल्या सपोर्टिव्हला आहेत, आपल्या सोबत आहेत. मग अशा वेळेला त्यांना असं वाटतं की जर चुकीचं जर काम केलं आपण तर नक्कीच पुन्हा आपल्याकडे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आपल्या अंगावर येतील. म्हणून शासन जाणीवपूर्वक तुमचे नुकसान होऊ देणार नाही, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. अशा विद्यार्थ्यांना ज्या शिक्षण विभागात युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतायत, प्रशिक्षण घेतात, जरी शाळा बंद असतील तरी पण त्यांना जर जॉईनिंग द्यायचं असेल तर परिपत्रक या 8 दिवसांमध्ये निघेल. जर नाही निघालं तर नक्कीच तुम्हाला 2 महिन्यानंतर किंवा मधल्या काळामध्ये किंवा जेव्हा ते परिपत्रक काढतील तेव्हा मात्र तुम्हाला त्यानुसार जॉईन करून घेतील आणि त्या दिवसापासून तुमचे 5 महिने पकडले जातील विद्यार्थी मित्रांनो. पण तुमचं कोणतंही नुकसान शासन करणार नाही, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. मी शासनाच्या बाजूने बोलत नाही, पण शासन यानुसार करू शकते. कारण आपल्याला माहिती आहे एखादी डेट त्यांनी दिलेली जरी असेल ते इतर आस्थापनांसाठी असेल, पण शिक्षण विभागाचाच फक्त उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही, म्हणून हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि शिक्षण विभागासाठी स्पेशली काही दुसरा काही परिपत्रक काढलेला नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग दोन्ही गोष्टी या ठिकाणी नाहीत. तर मग ज्या पद्धतीने डेट एखादी शासन ठरवतं फॉर्म भरण्याची किंवा काही, तर ते डेट नक्कीच
त्या दिवसापासून ती वाढवली जाते आणि हे शासनच करू शकते, एखादं IT सेल करू शकते. आणि तसंच सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून यांचा डायरेक्ट टॅप जो असतो तो जी मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसची CMOची असते आणि त्याच माध्यमातून हे नक्कीच करणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कोणीही खचून जाऊ नये, घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो की 5 महिने आमचं नुकसान होईल. जर नाहीच 30 एप्रिलपर्यंत आम्हाला शासनाने म्हणजे आस्थापनाने जॉईन केलं तर जबाबदार आस्थापना असणार आहे. पण आस्थापनालाही जर सहाय्यक आयुक्ताकडून काही चालेल नाही तर जबाबदार सहाय्यक आयुक्त असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. सहाय्यक आयुक्तालाही जर CMO कडून किंवा युवा कार्य प्रशिक्षणार्थीची जी योजना चालवली जाते तिथून जर काही परिपत्रक आलं नसेल तर तेही त्यांचं मूळ तिथून असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. हे अशी साखळी जी आहे या साखळीच्या माध्यमातूनच आपलं कोणतंही नुकसान होणार नाही. लास्ट डेट जरी 30 असली तरी आपण गांभीर्यपूर्वक पुन्हा 8 दिवसांमध्ये तो विचार मात्र आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा जर आपल्याला वाटत असेल तर आपण एकदा पुन्हा सहाय्यक आयुक्तांच्या ऑफिसला भेट देणं गरजेचं आहे, जे युवा प्रशिक्षणार्थी या सर्वांनी एकत्र जाऊन. दुसरी गोष्ट, आस्थापनेला एकदा विचारणा करा त्या माध्यमातून काय बोललं जातं आणि त्यानुसार एकदा पुन्हा एक सर्वांनी मिळून एक निवेदन देऊन ठेवा आणि एक ओशी आपल्याकडे ठेवा, जेणेकरून समोर जाऊन अशी जर वेळ आलीच, मग तशी वेळ येणार नाहीच, परंतु आलीच तर आपल्याला ते दाखवता येईल का आम्ही वारंवार तुमच्याकडे मागणी केली असता तुम्ही या पद्धतीने आमच्याशी बोललेत आणि त्यामुळे तुम्ही आमचं नुकसान केलं असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. विद्यार्थी मित्रांनो हेच आज अपडेट आहे. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.